आणि आता आजच्या मोठ्या राजकीय बातम्या आपण पाहूया। लाडकी बहीण योजनेच्या विरोधामध्ये कोर्टात गेलेले काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार आडवे पडणार, मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल। विरोधक काहीही म्हणाले तरी योजना बंद होणार नाही, शिंदेंची ग्वाही। वडपल्ली तो आडवाच पडणार आहे, कारण तोही कोर्टात गेलाय। विरोधक किती काही म्हटले तरी सुद्धा ही योजना कदापि बंद होऊ देणार नाही। लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेसचे वडपल्लीवार कोर्टात गेले। काँग्रेस पदाधिकारी अनिल वडपल्लीवार यांच्यावर फडणवीसांचा निशाणा। तुमचा देवाभाऊ योजना बंद होऊ देणार नाही, फडणवीसांची ग्वाही। अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत। जोपर्यंत तुमचा देवाभाऊ या ठिकाणी आहे, काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही। लाडकी बहीण योजनेच्या विरोधामध्ये कोर्टात याचिका करणाऱ्या वडपल्लीवारांचा काँग्रेसशी संबंध नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं स्पष्टीकरण, तर काँग्रेस लाडकी बहीण योजनेच्या विरोधात नाही अशी प्रतिक्रिया। वडपल्लीवाराचा काँग्रेस पक्षाचा कुठला ते सामान्य सदस्य नाही, ना नागपूर शहरात आहे, ना ग्रामीण मध्ये आहे, ना प्रदेशमध्ये आहे। मी कुणाचाही माणूस नाही, उद्या पत्रकार परिषद घेणार, अनिल वडपल्लीवार यांची TV9 मराठीशी बोलताना माहिती। राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा साकारणारे शिल्पकार जयदीप आपटे अद्यापही फरार, तर शिल्पकार कुठे हे वर्षावर माहिती आहे। संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप। शिल्पकाराचा वरती FIR दाखल झालाय, तो कुठे आहे हे वर्षा बांगल्यावर माहिती आहे। त्याला योग्य वेळी हजर केलं जाईल आणि त्याच्या जामिनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याचा बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला 5 सप्टेंबरला पोलीस कोठडी, 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। सिंधुदुर्ग कोर्टाचा निर्णय। पुतळा दुर्घटना प्रकरणामध्ये चेतन पाटीलला काल कोल्हापूरमध्ये अटक करण्यात आली आहे। महाविकास आघाडीच्या उद्याच्या जोडेमारो आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरी आम्ही आंदोलनावर ठाम आहोत। हवं तर आम्हाला अटक करा, पण आम्ही आंदोलन करणारच। संजय राऊतांकडून भूमिका स्पष्ट। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाविरुद्ध शांतपणे आम्ही आमच्या भावना व्यक्त करतोय आणि तो गुन्हा आहे, तर ते त्यांनी अटक करावी आम्हाला सगळ्यांना। महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायची आहेत, गुप्तवार्ता पोलीस यंत्रणांकडे याचा रिपोर्ट, आणि म्हणूनच आंदोलनाला अद्याप परवानगी नाही। मात्र तरीही दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्यास सरकारही चोख उत्तर देईल, शिरसाटांचा इशारा। महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या आहेत हे जबाबदारीने मी वारंवार सांगतोय। गुप्त वार्ता असतील, इतर पोलीस यंत्रणा असतील, त्यांच्याकडे हा रिपोर्ट आहे, म्हणून कदाचित त्यांनी ती परवानगी आतापर्यंत दिलेली नाही। मोरारजी देसाई, जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या नेत्यांनी माफी मागितली होती। मोदी कोण आहेत? माफी तर मागावीच लागणार। मात्र सावरकरांचा मुद्दा उपस्थित करून मोदींनी माफीचंही राजकारण केलं, संजय राऊतांचं वक्तव्य। प्रधानमंत्र्यांची माफी राजकीय माफी आहे, पण माफी मागवून जर प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाकावी, असा सल्ला त्यांना या राज्यातल्या लोकांनी दिलेला दिसतो।